दसदवन्द्याणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पारिणामिक भाव का वर्णन देख रहे हैं हम। तो पारिणामिक भाव के मूल दो भेद किए, शुद्ध पारिणामिक और अशुद्ध पारिणामिक भाव। शुद्ध पारिणामिक भाव में जो शुद्ध जीवत्व प्राण है, चैतन्य प्राण है, उस पर जीव जीता है, ऐसे बोले तो शुद्ध पारिणामिक भाव हो गया। जीवत्व शक्ति है जीव में, उसका भी कार्य क्या बताया? जीवत्व से ही आत्मा जीता सदा मरता नहीं। जीवत्व से जीता है, न कि अन्य किसी प्राणों से। तो इसलिए जीवत्व शक्ति जीव का स्वभाव है। तो यही इसी को बताया पारिणामिक भाव। तो शुद्ध पारिणामिक भाव में ये चैतन्य प्राण लिए जीवत्व भाव में, और जो अशुद्ध पारिणामिक भाव के तीन भेद किए थे, जीवत्व, भव्यत्व और अभव्यत्व। तो जो अशुद्ध जीवत्व है उसमें क्या बताया था कल? जो 10 प्राणों पर जीता है वो जीव। तो ये हो गया द्रव्य प्राणों पर अगर जीता है ऐसे बोले तो वो हो गया अनुपचरित असद्भुत व्यवहार में। और भाव प्राणों पर 10 भाव प्राणों पर जीता है ऐसे बोले तो वो हो गया भाव प्राणावर जगतो म्हटलं तर कुठला नाही झाला, उपचरित सद्भुत व्यवहार में। तो ऐसे कल बताया था। तो अभी यहाँ पे क्या बता रहे हैं? भव्यत्व और अभव्यत्व भाव दो बता रहे हैं ना। इसी के भेद किए अशुद्ध पारिणामिक के। किसको बोला? भव्यत्व भाव किसे बोलते हैं और अभव्यत्व भाव किसे बोलते हैं? तो भव्य यानी जो जिसमें मोक्ष में जाने की पात्रता है, सम्यक दर्शन प्रकट करने की पात्रता है, उसे बोलते हैं भव्य। ये तो सामान्य परिभाषा हो गई। धवला की अपेक्षा से एक परिभाषा क्या की है उन्होंने? भवितुम योग्य भव्य, जो होने योग्य है उसे बोलते हैं भव्य। क्या बताया? क्या होने योग्य है? स्वभाव रूप होने योग्य है उसे बोलते हैं भव्य। भवितुम योग्य अर्ह पात्र भव्य, ऐसी परिभाषा की है धवला में। अभी यहाँ पे भव्यत्व भाव ये हो गया, और अभव्यत्व भाव किसे बताया? जिसमें ये पात्रता नहीं है, कोई भी कुछ भी प्रयत्न करे वो जीव स्वभाव का अनुभव नहीं कर सकता। तो इसमें क्या बताया था कारण? वर्णी जी का प्रवचन हमने पढ़ा था एक बार। अभव्यत्व के बारे में बहुत डिटेल वर्णन लिया है उसमें। तो बताया था क्या? अभव्य किसे बोलते हैं? जो जिसमें वो क्यों नहीं जा सकता मोक्ष में, उसको क्यों सम्यक दर्शन नहीं हो सकता? क्या परिणाम रहते हैं उसके? उसके परिणामों में सूक्ष्म कर्तृत्व भाव रहता है, ऐसा बताया था वर्णी जी ने। कर्तृत्व भाव की अटक रहती है अभव्य जीव को। इस वजह से वो जीव भले ही बहिरंग में आपको दिखेगा कि बहुत अच्छे से चर्या कर रहा है या ज्ञान ध्यान में रत है, ऐसा दिखेगा, लेकिन फिर भी उसमें मैं सम्यक दृष्टि या मैं साधक या मैं मुनि या ऐसी कर्तृत्व की अटक रहती है। मैं ये सब करने वाला, मेरा सब कुछ अच्छा, ऐसे कुछ ऐसे सूक्ष्म अटक रहती है। हाँ, तो इस वजह से वो जीव स्वभाव को प्राप्त नहीं कर सकता। तो अभी भाव दीपिका में जो प्रकरण लिया है ना वो देखते हैं। त्याच्यात आहे 85 ओयो, तुम्ही मला आता झाले आठवण का, क्षमा। पेज नंबर 8 पे है, अगर आपके पास है तो 85 के ग्रुप में डाला है मैंने ये भाव दीपिका का PDF, उसमें देखो
भव्यत्व अभव्यत्व भाव किसे कहते हैं? ये दोनों पारिणामिक भाव है। जो भाव भव्यत्व रूप परिणमन की योग्यता वाला है उसे भव्यत्व भाव कहते हैं, और जो भाव भव्यत्व रूप परिणमन की योग्यता रहित है उसे अभव्यत्व भाव कहते हैं। अथवा भविष्य काल में जिस भाव यानी भव्यत्व भाव के परिणमन का बाह्य निमित्त मिलेगा उस भाव रूप परिणमेगा उसे भव्यत्व भाव कहते हैं। क्या बताया? भविष्य काल में जो होने वाला है, कैसे होने वाला है? भव्यत्व भाव रूप से परिणमने वाला है उसे बोलते हैं, उस भाव रूप परिणमेगा तो उसे भव्यत्व भाव कहते हैं। और जिस भाव के परिणमन का बाह्य निमित्त मिलने पर भी, आपने बताया ना सम्यक दर्शन में निमित्त रहते हैं बहिरंग, कौन कौन से? सम्यक दर्शन उत्पन्न होण्यामध्ये काय बहिरंग निमित्त आहे? तो कसं होतं सम्यक दर्शन? जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, जाति स्मरण, वेदना विभव, वृद्धि दर्शन, ये सब बताया ना उसमें। तो सम्यक दर्शन की उत्पत्ति में ये बाह्य निमित्त होते ऐसा बताया जाता है शास्त्र में। तो अगर ये बहिरंग में निमित्त है, उपलब्ध है, फिर भी अगर तुम्हारी योग्यता नहीं है तो आपको सम्यक दर्शन नहीं होगा। तो ऐसे बता रहे हैं अभव्य जीव के बारे में, बाह्य निमित्त भी मिलेगा लेकिन उसकी स्वयं की ऐसी योग्यता नहीं है, इस वजह से वो जीव स्वभाव को प्राप्त नहीं हो सकता। तो जिस भाव के परिणमन का बाह्य निमित्त मिलने पर भी उस भाव रूप नहीं परिणमेगा उसे अभव्यत्व भाव कहते हैं। जैसे सिंह अवस्था के पहले महावीर का जीव भव्य था कि अभव्य था? सिंह अवस्था में सम्यक दर्शन की प्राप्ति हो गई, तो उससे पहले भव्य था कि अभव्य था? भव्य। भले ही सम्यक दर्शन प्राप्त नहीं हुआ लेकिन वो जीव तो स्वभाव से भव्य है। आगे निमित्त मिलेगा तब वो भव्यत्व भाव की अभिव्यक्ति होगी, लेकिन जहाँ अभी निमित्त बहिरंग में मिले तो भी उसकी योग्यता नहीं थी तो वो सम्यक दर्शन को प्राप्त नहीं हुआ। तो अभव्य जीव को सभी सानिध्य भी मिलेंगे लेकिन फिर भी वो स्वयं का अनुभव नहीं कर सकता क्योंकि उसमें वैसी पात्रता ही नहीं है। जैसे एक बताते उदाहरण, क्या? जो मिट्टी रहती है, मिट्टी को पानी का सानिध्य मिला, कुम्हार का निमित्त मिला, वो चक्र चीवर सब उसके निमित्त बहिरंग में मिले तो उसका घड़ा हो जाता है। और अगर वहीं पे आप रेती, क्या बोलते हैं, वाळूला काय म्हणायचं? माती आणि वाळू, मातीचा घट बनवला पण जी वाळू असती तर त्या वाळूला सगळं मिळालं बहिरंगामध्ये साधन, तो कुंभार मिळाला, पाणी, चक्र, चीवर, तशी सगळी सामग्री तुम्ही गोळा केली, त्याचं घट बनवा बघू, घट बनणार नाही का बरं? त्यामध्ये त्याची योग्यता नाही, हे कारण आहे। म्हणून सांगितलं की भलेही तुम्ही सगळं व्रत उपवास नियम संयम करा, सगळ्या तीर्थवंदना करा, कुठं जाऊन त्या शिखरजीच्या टोकावर बसा, वर 10 वेळा तिथं दर्शन करा, तरीसुद्धा जर तुमच्यामध्ये योग्यता नसेल, काललब्धी नसेल, जरी भव्य असला तरीसुद्धा, तरी पण त्यावेळी सम्यक दर्शनाची प्राप्ति होणार नाही। तो भव्य की व्याख्या क्या बताई हमने पहले? अभी धवला की अपेक्षा से बताओ, क्या बताई? काय लिहिलं तुम्ही? भव्य धवला की अपेक्षा से क्या बताया मैंने? भव्य किसे कहते हैं? विजुगा की बोलो। भवितुम योग्य भव्य, यानी जो होने योग्य है उसे कहते हैं भव्य, और जो होने योग्य नहीं है उसे कहते हैं अभव्य। तो यहाँ पे उन्होंने अलग अलग विवक्षा से भव्य और अभव्य की परिभाषा की है। चिंतन है उनका वो, लेकिन बराबर है, मतलब हम भी अगर वैसे चिंतन करेंगे तो वो बराबर मालूम होता है। भव्य किसे कहते हैं और अभव्य किसे कहते हैं? एक परिभाषा तो क्या बताई? होने योग्य जो है वो भव्य, भवितुम योग्य भव्य, और ये क्या है? जिसको बहिरंग निमित्त
निमित्त मिलने पर भी होने योग्य नहीं है, उसे बोलते हैं अभव्य। तो अभी आगे बता रहे हैं, जो अभी क्या क्या होने योग्य और क्या क्या न होने योग्य इसकी अपेक्षा से उन्होंने भेद किए हैं। भव्य किसे कहते हैं और अभव्य किसे कहते हैं। जो जड़ रूप वर्णादिक पर भाव है, उन रूप तो निश्चय से सभी जीव न अतीत काल में परिणमे थे, न अनागत काल में परिणमेंगे और न वर्तमान काल में परिणमते हैं। क्या समझ में आया? जो रूप कधी होणार नाही। हां, परमध्ये वेगवेगळ्या अपेक्षा घेतल्या। परमध्ये पहिला घेतलं जडरूप, मग तो भव्य असू दे नाही तर अभव्य असू दे, जडरूपाने परिणमन करत नाही तो हां, पूर्वी पण परिणमला नाही, आता पण नाही आणि पुढं पण परिणमणार नाही। इसलिए परभाव रूप तो परिणमने की सर्व ही जीवों में अयोग्यता है, इसलिए अभव्यत्व भाव है। ही एक परिभाषा झाली। दुसरी परिभाषा सांगतायत की परभाव रूपाने परिणमन करत नाही। अभव्यमध्ये नाही, अभव्य म्हणजे होण्यायोग्य न होण्यायोग्य अशी नुसतीच परिभाषा केली, तर जे परभाव रूपाने परिणमण्यायोग्य नाही त्याला म्हटलं अभव्य। मग इथं काय घ्यायचं भव्यमध्ये? स्वभाव रूपाने परिणमण्यायोग्य असतो। त्याला म्हणायचं भव्य। इसलिए परभाव रूप तो परिणमने की सर्व ही जीवों में अयोग्यता है। आता हे मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने नाही सांगतात बरं का। सामान्य प्रत्येक जीव आहे तो परजीव रूपाने, परपुद्गल, धर्माधर्म, आकाशकाल रूपाने परिणमन करण्यासाठी तिन्ही काळामध्ये अपात्र आहे, अयोग्य आहे। कुठलंच द्रव्य, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूपाने परिणमन करत नाही, त्या अपेक्षेने प्रत्येक द्रव्य अभव्य आहे। म्हणजे सगळ्या द्रव्याच्या अपेक्षेने लाभ आहे। एक आपण लावलेली परिभाषा आहे ती भव्य आणि अभव्य मोक्षमार्गाच्या अपेक्षेने। पारिणामिक भाव सांगत असताना पारिणामिक भाव प्रत्येक द्रव्यामध्ये आहे, बरोबर। मग फक्त जीवत्व हा एक भाव वेगळा काढा, तो जीवामध्ये आहे। पण भव्यत्व आणि अभव्यत्व जेव्हा हे भेद घेतो आपण, त्यावेळेस तिथं ही विवक्षा सांगतायत की प्रत्येक द्रव्य अन्य द्रव्य रूपाने परिणमन करत नाही, तशी त्याच्यामध्ये शक्ती नाही, म्हणून तो अभव्य आहे। आणि स्वभाव रूपाने परिणमण्याच्या योग्य आहे, म्हणून तो भव्य आहे। आता जीवाच्या अपेक्षेने सांगतायत, और जीव के जो 53 स्वभाव है, कौन से 53 स्वभाव? तेच की मग निगेटिव्ह घेतलं ना इथं की होण्यायोग्य नाही आहे। काय होण्यायोग्य नाही आहे? परभाव रूपाने होण्यायोग्य नाही आहे। मग काय कशा रूपाने होण्यायोग्य आहे? तर स्वभाव रूपाने होण्यायोग्य आहे, म्हणून भव्य। हां, परिणमन तर सगळ्याचं चालू आहे, पण पररूपाने नाही आहे, तर स्वरूपानेच परिणमन चालू आहे। काय सांगायचं का बिजू काकी? ज्ञाता आहे। 53 काय कसले सांगायचे? 53 स्वभाव, जीव के जो 53 स्वभाव है, उन भावों रूप भविष्य काल में निमित्त मिलने पर परिणमेगा, अतीत काल में परिणमा था और वर्तमान काल में परिणम रहा है, वे तो उस जीव के भव्यत्व भाव है। आता सांगा 53 भाव कुठले? औदैहिक भावाचे 21 भेद, शैक्षणिक भावाचे 18 भेद, शाहीक भावाचे 9 भेद, पारिणामिक भावाचे 3 भेद आणि शैक्षणिक भावा झाले की औदैहिक भाव, औक्षमिक भावाचे 2 भेद। किती झाले हो? किती झाले सांगा टोटल? 9 3 27 28 29 30 29 51 झाले, 51 53 झाले। असं का करायलंय? 9 आणि 1 10, 8 आणि 2 10, 20 आणि 3 23 झाले का? हां झाले। असं का हो?
आता शाळा मला गणिताची घ्यावं लागेल. तर काय सांगतायत मग इथं हे घेतलंय ना, तर इथं सांगतायत की त्याच्या स्वभाव रूपाने परिणमन करतो हे तर सांगितलंच, पण जे आहे 53 पर्याय आहेत, 53 भाव आहेत, त्या रूपाने सुद्धा परिणमू शकतो प्रत्येक जीव. म्हणून सांगतायत पूर्वकाळात परिणमला, उत्तर काळात परिणमेल आणि वर्तमानात परिणमन करतोय. या अपेक्षेने हा जीव भव्य आहे. 53 भावरूप परिणमण्याच्या योग्य असल्यामुळे भव्य. काय सांगितलं आदिती? भव्यची व्याख्या केली होती धौलाच्या अपेक्षेने. भवितुम योग्य भव्य, होण्यायोग्य जो आहे तो भव्य. मग होण्यायोग्य म्हणत असताना काय होण्यायोग्य, कशा रूपाने होण्यायोग्य, तर ह्याच्यासाठी म्हणून भावदीपिकामध्ये त्यांनी परिभाषा करतायत वेगळ्या वेगळ्या, की कुठलंही द्रव्य असू देत स्वरूपानेच होण्यायोग्य असतं, पररूपाने होण्यायोग्य नसतं. म्हणून त्याला म्हटलं अभव्य. प्रत्येक द्रव्य अभव्य आहे, प्रत्येक द्रव्य भव्य आहे, असं त्यांनी थोडंसं चिंतन सांगितलंय. काय जीवालाच भव्य आणि अभव्य नाही म्हटलं तर जीवामध्ये पण प्रत्येक जीव भव्य आहे, प्रत्येक जीव अभव्य आहे. काय समजलं? काय समज सांगा ती? तू भव्य आहे का अभव्य आहे? प्रत्येक जीव भव्य पण आहे आणि अभव्य पण आहे हे सांगायला. हा, मग कशापेक्षा परभावरूप होण्याची योग्यता नाही या अपेक्षेने अभव्य आहे, आणि स्वभावरूप परिणामण्याची योग्यता आहे या अपेक्षेने भव्य आहे. हा बरोबर. काय म्हणलं? मी स्वतः, आपण आता मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने जेव्हा लावतो तेव्हा एकतर तो जीव भव्य आहे म्हणतो किंवा अभव्य आहे म्हणतो. तिथली परिभाषा करताना वेगळी झाली, कारण त्याच्यामध्ये सम्यक दर्शनाची पात्रता असेल तर तो भव्य म्हणतो आणि नसेल तर अभव्य म्हणतो. एकच जीव भव्य आणि अभव्य नसतो जेव्हा मोक्षमार्गाच्या अपेक्षेने सांगतो त्यावेळेस. पण इथं सांगायला लागले ती वेगळी विवक्षा आहे. जीव के जो 53 स्वभाव है उन भावरूप भविष्य काल में निमित्त मिलने पर परिणमेगा. अतीत काल में परिणमा था और वर्तमान काल में परिणम रहा है. कुठल्या ना कुठल्या भावरूपाने तुम्ही आता परिणमन करताय. जसं म्हटलं तो निगोदी जीव असू दे किंवा सिद्धांतपर्यंतचा कुठलाही जीव असू दे, त्याला निमित्त बहिरंगामध्ये मिळालेला असताना तो कुठल्या त्या 53 पैकी कुठल्याही भावाने परिणमन करतो. मग त्याची योग्यता त्याच्यामध्ये असल्यामुळं वे तो उस जीव के भव्यत्व भाव है असं म्हटलं. ते त्या जीवाचे भव्यत्व भाव आहेत. द्रव्य आगामी पर्यायरूप परिणमने योग्य भव्य स्वभाव है. होण्यायोग्य, भविष्यामध्ये तसं होण्यायोग्य त्या जीवाचा स्वभाव आहे, त्या द्रव्याचा स्वभाव आहे, म्हणून तो भव्यत्व भाव आहे. और 53 भावरूप. हां, आता हे अभव्य कसं सांगायला लागले? 53 भावरूप जरासं खोच आहे बरं का, समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय सांगायला लागले? 53 भाव जे आहेत त्या भावरूपाने बाह्य निमित्त मिळालेलं असताना परिणमन केलं आता करत असेल, या अपेक्षेने तो जीव काय आहे? भव्य आहे. आता सांगतायत 53 भावरूप जीव न पूर्व में था न वर्तमान में है न आगे होगा. इस अपेक्षा से वो जीव, वो द्रव्य अभव्य है. काय सांगितलं समजलं सांगा? जे हे पर्यायाकडून आहे आणि हे ध्रुवाकडून सांगितलं. असं सांगायचं म्हणजे द्रव्य अभव्य आहे. कळलं का तुम्हाला? असं त्यात खोच करतात. द्रव्य आहे तो कधी पर्याय रूप होत नाही. निष्क्रिय म्हणता ना पारिणामिक भाव, म्हणजे कुठलंही द्रव्य असू देत पर्याय रूप झालं तर ते पर्याय बरोबर नष्ट होऊन जाईल. म्हणून सांगताय कुठलंही द्रव्य, आता हे जीवाच्या अपेक्षेने घटवा, कारण 53 भाव जीवामध्ये आहेत. मग 53 भाव रूप कधीच होत नसल्यामुळे कुठलाही जीव असू दे 53 भाव रूप होत नाही. जसं म्हटलं ना, क्षायिक ज्ञानामध्ये, क्षायिक भावामध्ये केवल ज्ञान, केवल दर्शन हे पर्याय आहेत. पण पर्याय रूप झाले का हो केवली? जर झाले तर त्या एका पर्यायाबरोबर त्यांचं अस्तित्व सुद्धा नष्ट होऊन जाईल.
म्हणून सांगताय तुम्ही आता औदैहिक भावामध्ये असताना क्रोधमान माया लोभ होत आहेत तुम्हाला. क्रोध रूप होत झालात जर पर्याय रूप, तर त्या जीवाचा त्या पर्यायामध्येच नाश होऊन जाईल. पण असं तर पर्याय रूप होत नाही कुठलंही द्रव्य, म्हणून तशी योग्यता नसल्यामुळे जीव अभव्य आहे. म्हणजे इथं काय घ्यायचं आहे, द्रव्यार्थिक नयाने म्हणा किंवा द्रव्यापेक्षेने प्रत्येक द्रव्य अभव्य आहे नसल्यामुळे, आणि पर्यायाकडून पाहिलं तर प्रत्येक द्रव्य भव्य आहे. अतीत, हाँ परत एकदा वाचू का वाक्य है, और जीव के जो 53 स्वभाव है उन भावों रूप भविष्य में निमित्त मिलने पर परिणमेगा. अतीत काल में परिणमा था और वर्तमान काल में परिणम रहा है. वे तो उस जीव के भव्यत्व भाव है, और 53 भाव रूप न परिणमा था, न परिणमेगा और न परिणम रहा है. वे उस जीव के अभव्यत्व भाव है. समजले? काय समज सांगा रोहिणी काकी. माझ्या समोर बसलाय का किचन समोर बसलाय, कट्ट्यासमोर? नाही नाही, इथं वेगळी विवक्षा, तेच सांगितले की संपली ती. मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने असलेली विवक्षा वेगळी. इथं द्रव्य आणि पर्याय असं घ्यायला लागलेत, किंवा प्रत्येक द्रव्य अशी विवक्षा घेत आहेत. म्हणजे वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने भव्य आणि अभव्य कशाला म्हणायचं. काय समजलंय? कोण सांगते सांगा कोणतरी एकदा रिपीट केलं तर सगळ्याला समजेल. पर्याय रूपाने 53 रूप या पर्याय तसं निमित्त मिळालं असताना त्या रूपाने होण्याची योग्यता आहे. यात म्हणजे पर्याय दृष्टीने सांगितलं ना, म्हणून भव्य आहे. परंतु द्रव्य पर्याय रूप होत नाही, या अपेक्षेने काय सांगितलं तर अभव्य आहे. प्रत्येक द्रव्य अभव्य आहे आणि प्रत्येक पर्याय भव्य आहे. म्हणून 53 भाव घटतो, म्हणून जीवावर लावलं. जीवामध्ये 53 भाव घटित होता. बरोबर. म्हणजे प्रत्येक जीव द्रव्य असं सांगायचं तुम्हाला. प्रत्येक जीव भव्य आहे द्रव्यापेक्षेने आणि प्रत्येक जीव पर्यायापेक्षेने अभव्य आहे. उलट झालं का? द्रव्यापेक्षेने प्रत्येक जीव, काय मी काय सांगेल ते ऐकायला लागले म्हणून म्हणलं. प्रत्येक जीव द्रव्यापेक्षेने अभव्य आहे आणि पर्यायापेक्षेने भव्य आहे. पुढे सांगतात, इसलिए 53 भावों में से अभव्यत्व भाव के बिना अवशेष. आता 53 भावामध्ये अभव्यत्व पण भाव येतो माहिती का तुम्हाला? 53 भावामध्ये अभव्यत्व हा पण भेद येतो. मग सांगतायत 53 भावों में से अभव्यत्व भाव के बिना अवशेष 52 भावों के बाह्य निमित्त कारण मिलने पर परिणमेंगे. उन्हें भव्य जीव कहते हैं. और 53 भावों में एक भव्यत्व पारिणामिक भाव और क्षैप्षमिक भावों में असे 20 भाव घेतलेत त्यांनी. ते लावू आपण, म्हणजे लावलं सगळं चांगलं कळेल. 20 भाव रूप बाह्य निमित्त मिलने पर भी नहीं परिणमेंगे. उन्हें अभव्य जीव कहते हैं. काय कळलं? बरोबर. कारण सम्यक दर्शन, मग पुढे ते संयम, असं हे भाव सांगितले क्षैप्षमिक भावाचे म्हणा. म्हणजे हे सगळे त्या रूपाने जरी काय निमित्त मिळाले तरी तसं परिणामात नाही, म्हणून अभव्य म्हटलं गेलं त्याला. 53 भावामध्ये अभव्यत्व भाव सोडा तर भव्य जीवाकडे 52 भाव आहेत. आणि अभव्य जीवाकडे किती भाव आहेत? मग हे बहिरंगामध्ये अनेक निमित्त मिळाले तरी सुद्धा त्याला त्या रूपाने परिणमण्याची योग्यता नसते, म्हणून तो जीव अभव्य आहे. उदाहरण दिले, जैसे वठरमूग म्हणजे कुत्सरमूग. स्वभाव से ही ऐसी शक्ति वाली है कि सींचने के कारण जल, अग्नि आदि बाह्य निमित्त मिलने पर भी नहीं सींचते. काही बहिरंगामध्ये तुम्ही काय काय घालून शिजवायचं असतं? मूग, सोडा घालायचं, पाणी घालायचं, अजून नाही शिजलात असले तर सगळं करून शिजवलं तरी सुद्धा कुत्सर मूग शिजत नाहीत.
वैसे ही अभव्य जीव स्वभाव से ही ऐसी शक्ति वाले हैं कि मोक्ष के कारण सम्यक्त्व आदि 20 भाव है, उनके कारण देव गुरु धर्मादिक मिलने पर भी उन रूप किसी क्षेत्र किसी काल में कभी भी नहीं परिणमेंगे। ऐसे जो होते हैं उन्हें अभव्य जीव कहते हैं। आता ते भाव कुठले आहेत हे आपण लऊ। म्हणजे आता 5 भाव आहेत ना, औदैहिक भाव सोडा, औदैहिक भावाला नका घेऊ पहिल्यांदा। औक्षमिक भावाचे 2 भेद आहेत। सांगा अभव्य जीवाकडे या 2 पैकी किती भाव आहेत? एक सुद्धा नाही, नाही औपशमिक सम्यक जो औपशमिक चारित्र्य कोणताच नाही। हा, त्यामुळं 53 मधले 2 गेले। 53 मधनं किती भाव त्या जीवाला होण्यायोग्य नसतात हे सांगतात, त्यापेक्षा तो जीव अभव्य आहे ना, म्हणून पुढं क्षायक्षमिक भावाचे किती भेद? 18 मधले कुठले कुठले भाव रूपाने हा जीव परिणमन करत नाही असं लावायचंय। कुठले कुठले भाव असणार? आता सम्यक दर्शन नाही म्हटल्यावर ज्ञान नाही। हा, 3 ज्ञान, 3 कसं 4 ज्ञान। मती श्रुत अवधी मन पर्याय हे 4 ज्ञान नाही आहेत। पुढं 3 दर्शन पैकी त्याच्याजवळ किती दर्शन असणार? 2 दर्शन असणार, त्यामुळे ते 2 घेतलेत ना। हां, 2 असणार म्हणजे 1 नसणार हे सांगायचं, त्यामुळे हे 1 काउंट करू आपण। म्हणजे किती भाव रूपाने परिणमन करत नाही करण्याची योग्यता त्याच्यामध्ये नाही हे सांगतायत ना। मग 18 मध्ये जे क्षैक्षणिक भावाचे 18 भेद आहेत त्याच्यामध्ये काय घेतले? 4 ज्ञान, 3 दर्शन, पुढं क्षैक्षणिक चारित्र्य, क्षैक्षणिक सम्यक्त्व, क्षैक्षणिक चारित्र्य, अजून ज्ञान, ज्ञान दर्शन झाले का ते किती? आता 5 लब्धी घ्यायच्या। क्षैक्षणिक लब्धी त्याच्याजवळ असतात की नाही? अभव्य जीवाकडं असतात, बरोबर। क्षैक्षणिक लब्धी कोणाला? भव्य असू द्या अभव्य, मिथ्यादृष्टी सम्यक दृष्टी सगळ्याकडे क्षैक्षणिक लब्धी आहेत। क्षायिक लब्धी म्हणत असताना जरासं विचार करावा लागतो। त्यामुळं 1 4 5 6 7 कट केले तर किती झाले? 11 भाव आहेत। क्षैक्षणिक भावाचे 11 भाव त्याच्याजवळ असतील, पण या 7 आणि 2 9 झाले। क्षायिक भावाचे तर सगळेच्या सगळे 9 भेद त्याच्याजवळ आहेत की नाही? नाही तर हा, किती झाले मग? 7 8 9 9 आणि 9 18। आता सांगा 2 कुठले राहिले? परिणामिक भव्यत्व, बरोबर। भव्यत्व 1 भाव त्याच्याजवळ नसतो। अजून एक ओढून ताणून कुठून तर जोडून आता काय औदैहिक भावातलं घ्यायचं का नाही? औदैहिक भावात असं काय भेद आहे का? त्याच्यामध्ये अजून एक भेद राहिला क्षैक्षणिक भावामध्ये, सिद्धत्व राहिला नाही। सिद्धत्व काय? सिद्धत्व कुठे आहे तुमच्या 53 भावामध्ये? असिद्धत्व औदैहिक भाव आहे, त्याचा काय प्रश्नच नाही। एक भाव कुठला राहिला? क्षैक्षणिक भावामध्ये अजून एक भाव राहिला, हा, देश संयम। क्षैक्षणिक चारित्र्य आणि क्षैक्षणिक सम्यक्त्व घेतला आपण, देश संयम सुद्धा आहे ना क्षैक्षणिक भावामध्ये। त्यामुळं हे 20 भाव 20 झाले का? सांगा कुठले कुठले? क्षायिक भावाचे 9 भेद, पारिणामिक भावाचे 1 भव्यत्व भेद, हे 10। क्षैक्षणिक भावाचे 4 5 6 7 8 आणि हे 2 10, तर असे एकूण 20 भाव रूपाने परिणमण्याची योग्यता अभव्य जीवाकडे नसते, म्हणून तो जीव अभव्य आहे असं सांगितलं गेलं। आणि जो भव्य जीव आहे तो एक अभव्यत्व भाव सोडून बाकीच्या सगळ्या भाव रूपाने परिणमण्याची त्याच्यामध्ये योग्यता असते, म्हणून तो भव्य आहे। काय डिफरन्स काय केला कळलं का? लिहायचं असं तर ते हां कळण्यासाठी भव्य जीव खालचं दिसत नाहीये स्मिताताई, खालचं दिसत नाहीये तुम्ही दिसणार पण नाही ते। हा आता दिसतंय। तर काय सांगायला लागले? भव्य जीव कोणाला म्हणलं? जो
53 पैकी 52 भाव रूपाने परिणमण्यायोग्य असतो त्याला म्हणलं भव्य जीव। आणि जो अभव्य जीव आहे तो 20 भाव रूपाने परिणमण्यायोग्य नाही त्याला म्हणलं अभव्य जीव। काय कळलं? भाव रूपाने परिणमण्यायोग्य आहे नाही, आता अभव्य सांगायचंय म्हणून आपण म्हटलं तिथं नाहीच विवक्षा घेतली ना। 20 भाव रूपाने न होण्यायोग्य, आपण अभव्याची व्याख्या न होण्यायोग्य असं करतो ना, म्हणून तिथं 20 भाव रूपाने परिणमण्याची ज्याच्यात योग्यता नाही त्याला म्हणलं अभव्य। ह्याच्यासाठी उदाहरण कुठलं दिलं समयसारमध्ये? आदिती, हे इथं दिलं त्यांनी मुगाचं उदाहरण। आता समयसारमध्ये कुठलं उदाहरण दिलं? 173, 74, 75, 76 गाथेमध्ये। संतिदु निरुव भोज्जा बाला इथी जहेव पुरी सस्स पाच स्त्रीला मुलगा होतो बंद दिदे व भोज्जे तरुणी इथी जह नरस। म्हणजे काय म्हणलं? तरुण स्त्री आहे ती भोगण्यायोग्य आहे आणि बाल आहे ती किंवा वृद्ध आहे ती भोगण्यायोग्य नाही, किंवा वांज आहे ती तिच्यामध्ये पात्रता नाही मातृत्वाची, आणि जी विधवा आहे तिच्यामध्ये सुद्धा पात्रता नाही। म्हणजे आता सुशील विधवा, ब्रह्मचारी असली तरी ब्रह्मचारी सुद्धा अभव्य आहे। लगे माझ्याकडेच बघताय का? बरं, मी तुमच्याकडे, तुम्ही माझ्याकडे। म्हणजे कोण होण्यायोग्य आणि कोण न होण्यायोग्य याच्यासाठी सांगितलं। बाल स्त्री, वृद्ध स्त्री, ब्रह्मचारी आणि विधवा हे सगळे अभव्य आहेत। कशाच्या अपेक्षेने? पुत्र उत्पत्तीच्या अपेक्षेने यांना। आणि वांझ स्त्री ती पण अभव्य आहे। आणि ज्या तरुण आहे, सधवा आहे, तिच्यामध्ये पात्रता आहे, अशी सगळ्या त्यांना म्हणलं भव्य, होण्यायोग्य, असं ते उदाहरणासाठी समजण्यासाठी सांगितलं होतं। तर काय सांगायला लागले? वैसे ही अभव्य जीव स्वभाव से ही ऐसी शक्ती वाली। मी इथलं वाचते एकदा, ते मधलं सोडलं होतं मी, ते तुम्हाला अजून सांगायचं होतं म्हणून। 53 भाव रूपाने 53 भावापैकी एक भव्यत्व पारिणामिक भाव आणि क्षयक्षमिक भावामधील मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपरे ज्ञान और अवधि दर्शन, क्षयक्षमिक सम्यक्त्व, क्षयक्षमिक चारित्र, देश संयम, ये 8 भाव क्षयक्षमिक भाव के, और 2 औपशमिक भाव, औपशमिक सम्यक्त्व और औपशमिक चारित्र, एवं 9 क्षयिक भाव, ये मोक्ष के कारण रूप 20 भाव उन रूप बाह्य निमित्त मिलने पर भी नहीं परिणमेंगे, उन्हें अभव्य जीव कहते हैं। काय कळलं? ज्यांना बाह्य निमित्त मिळाले तरी सुद्धा या 20 भाव रूपाने जे परिणमण्याच्या अयोग्य असतात त्यांना म्हणलं अभव्य जीव। वैसे ही अभव्य जीव स्वभाव से ही ऐसी शक्ति वाले है कि मोक्ष के कारण सम्यक्त्व आदि 20 भाव है, उनके कारण देव, गुरु, धर्म आदि मिलने पर भी उन रूप किसी क्षेत्र, किसी काल में कभी भी नहीं परिणमेंगे, ऐसे जीव अभव्य कहलाते हैं। म्हणजे असं सांगायचं की हे 20 भाव नियमाने मोक्षाला जाण्याची योग्यता असणाऱ्यामध्येच दिसणार, अभव्य जीवांमध्ये हे 20 भाव दिसणार नाहीत। थोडंसं स्वतः लावलात ना डोक्याने तर अजून चांगलं कळेल तुम्हाला। म्हणजे माझं नुसतं ऐकून किंवा ते लिहून उपयोग नाही आहे। सोनल, समजलंय का? नम्रता भाभी, रोहिणी काकी, शिक्षा आंटी, कळलंय का? समझ में आया क्या?
थोड़ा इसके लिए पूर्व स्वाध्याय अगर होगा तो ज़्यादा अच्छा समझ में आएगा। अभी हम सभी 5 भाव में एक्सपर्ट हो गए। थोडंसं रिव्हिजन केली तर लक्षात येईल। हां, म्हणजे ते 53 भाव डोळ्यासमोर असले ना, 53 भाव, हां बोला। नाही, थोडंसं चिंतनाची गरज आहे परत परत। नाही, एकदा ते 53 भाव आपल्या डोळ्यासमोर असतील ना तर समजणार काय लावायचं आणि काय नाही लावायचं ते। मग त्यातलं माहिती आहे आपल्याला कुठले सम्यक दृष्टीला असतात, कुठले मिथ्या दृष्टीला असतात, त्याच्यावरून पण समजणार लावायला। सोनल सांगतेय का भारती काकी? सगळे स्वयंपाक करत बसते। चला, इसलिए शास्त्रों में ऐसा कहा है कि जो जीव भविष्य में सम्यक दर्शन आदि रूप परिणमेंगे वे भव्य जीव है, और जो भविष्य में सम्यक दर्शन आदि रूप कभी भी नहीं परिणमेंगे उन्हें अभव्य जीव कहते हैं। ही सामान्य परिभाषा आपण लावतो, त्याच्यामध्ये सूक्ष्म सांगितलं, जे 20 भाव रूपाने परिणमन करणार नाहीत कधीच, त्यांना म्हणायचं नुसतं सम्यक दर्शन रूपाने परिणमन म्हणताय ना तुम्ही, तर त्याच्यामध्ये हे सगळे भाव घ्यायला पाहिजेत। म्हणजे अभव्य जीव कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये 20 भाव रूपाने परिणमण्याची योग्यता नाही, त्याला म्हणलं अभव्य। तुम्ही सांगताना काय लावता परिभाषा? सम्यक दर्शन होण्याची ज्यांच्यात योग्यता नाही ते अभव्य, पण त्याच्याबरोबर हे सगळे भाव येणार त्याच्यामध्ये। म्हणून हो, सम्यक दर्शन पूर्वक संयम असेल, सम्यक दर्शन पूर्वक ज्ञान असेल तर ते सम्यक म्हटलं जातं, हे पण सिद्ध झाले की त्याच्यावरून। बरोबर, म्हणून सामान्य जातं की बाबा सम्यक दर्शन उत्पन्न होण्याची योग्यता नाही। सम्यक दर्शन पूर्वक संयम आहे तर त्याला देश संयम म्हणता येईल। बरोबर, संयम सम्यक दर्शन पूर्वक जे जे ज्ञान आहे तर ती सम्यक म्हटली जाणार। म्हणूनच की मग फक्त सम्यक दर्शन असं नाही तर त्याच्या बरोबरचे हे सगळे भाव सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। मग याची पात्रता ज्या जीवामध्ये नाही तो अभव्य आहे, आणि ज्याच्यामध्ये ती पात्रता आहे तो भव्य आहे। इनमें जो भव्यत्व भाव है वह चतुर्गति संसार का कारण है और मोक्ष का भी कारण है। काय सांगायला लागले? भव्यत्व भावाने संसार पण आहे आणि मोक्ष पण आहे का हो? आता त्याचे भेद आहेत ते उद्या बघू आपण। म्हणजे ते ॲक्च्युली समयसारची गाथा भव्य जीवाच्या भेदांच्या अपेक्षेने घेतलेली आहे, भव्य आणि अभव्य असं नाही। सामान्य तर वांज स्त्री आणि काय म्हणायचं तिला, पात्र जीव असणारी, पुत्र उत्पत्तीमध्ये पात्र असणारी, तिला काय म्हणायचं? फर्टाईल म्हणतो आम्ही, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा। म्हणजे जिच्यात योग्यता आहे ती भव्य, ती स्त्री, आणि जिच्यात योग्यता नाही ती स्त्री, हे एवढंच भव्य आणि अभव्याच्या अपेक्षेने भेद झाले। पण त्या भव्याचे पण 4 भेद जे घेतले त्यांच्या अपेक्षेने ती गाथा दाखवले, 4 गाथा। तर उद्या अभ्यास करून बसा। अभव्य समभव्य, दूरानुदूर भव्य। थांबा, उद्या घेणार आहे ते, आज नाही घेणार। त्यासाठी उद्या अभ्यास करा म्हणून सांगायला। समयसारचे तेवढे 4 गाथा बघा, 173 ते 100 किती लता की 176। ते 4 गाथांमध्ये थोडंसं विस्तार घेऊ आपण उद्या। तर इथं काय सांगतायत? भव्यत्व भाव, नाही, वांज म्हणजे अभव्य, अभव्यासाठी, आणि जी योग्य आहे जिच्यामध्ये पात्रता आहे ते भव्यसाठी उदाहरण दिलं। मग जिच्यात पात्रता आहे अशाचे अजून 4 भेद केले, असे ते सांगणार आहेत त्याच्यामध्ये। पुरुषार्थच करत नाही, पात्रता ह्यांना आजच सांगायचंय। होण्यायोग्य उद्या आहे आम्ही, हो, ते त्या ज्ञानाच्या योग्य होण्यायोग्य उद्या आहे, आज नाही आहे। तर काय सांगतायत इथलं 4 ओळी राहिले तेवढे संपवते। म्हणून जो भव्यत्व भाव है वह चतुर्गति संसार का कारण है और मोक्ष का भी कारण है। कारण जो अभव्य असंभव्य आहे तो मोक्षाला जात नाही, त्यामुळं तो चतुर्गती संसारामध्ये पण फिरणार आहे। म्हणून भव्यत्व भाव संसाराला पण कारण आहे आणि मोक्षाला पण कारण आहे, पण अभव्यत्व भाव नियमाने मोक्षालाच कारण आहे। काय नाही, आता अभव्य म्हणतो, ऐकताय तुम्ही? तिथं कोणाची तर भाजी आणि रोटली बिघडेल असं म्हणून विचारलं। अभव्य भाव संसार का ही कारण है,
मोक्ष का कारण नहीं है, कारण त्याच्यामध्ये तशी पात्रताच नहीं। सम्यक रूप परिणमन करके जो संसार से पार होंगे वे भव्य कहलाते हैं, और जो भविष्य काल में सम्यक दर्शन आदि भाव रूप कभी भी नहीं परिणमेंगे वे जीव अभव्य कहलाते हैं। इसलिए अभव्य को कभी भी मोक्ष प्राप्त नहीं होता। मग त्यांनी मार्गणा घटवल्यात। आपण जसं सगळ्या भावांमध्ये 4 भावांमध्ये मार्गणा लावल्या होत्या ना, मग त्या मार्गणांमध्ये कुठला जीव कुठल्या मार्गणेमध्ये बसतो, जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व या तिन्ही भावांच्या अपेक्षेने त्या मार्गणा कशा लावायच्या ह्याचं पण तुम्हाला जमलं तर उद्या अभ्यास करा, आपण उद्या बघू। एवढं समजलंय ना? नसलं समजलं तर परत विचारा काय उद्या। हो जाणा। स्वतःला शुद्ध आत्मा जाणा। मी जाणणाराच आहे याची प्रतीती करा, हेच सम्यक दर्शन आहे। प्रामाण्यसहित स्व आत्म्याचा अनुभव करा। मी जीवच आहे, अजीव नाही, पुद्गल नाही, शरीर नाही, कर्मरूप नाही, सर्वापासून भिन्न स्वतःला फक्त जीव जाणा। कोणतीही पर्याय म्हणजे सुद्धा माझे अस्तित्व नाहीच, त्यापासूनही स्वला भिन्न पहा। शुद्धोहम ज्ञाता मात्र स्वरूपोहम जीवोहम। ओम विसर्जन।